हा अर्ज आज जाऊन बघा त्यांच्या गावामध्ये, त्यांनी गावाचा विकास केलेला आहे तसा ह्या खासदारांनी दाखवावं की त्याच्या गावात त्यांनी विकास केलेला आहे का। ज्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी तयार होईल त्या दिवशी माझ्या गावातले 1000 तरुण ह्या मंगेश साबळेच्या प्रचाराला तयार असतील। मंगेश साबळेचं आज गाव जर बघितलं तुम्ही तर असं गाव लकलक लकलक करतंय। झाडे जाऊन बघा कसे झाडे लावलेली आहे। आज हा रावसाहेब दानवे झाडे काटण्याचं काम करतो। त्यांनी काय केलं, गावात कोणी नसताना सगळे शेतकरी शेतात गेले, महिला वर्ग गावात होता, त्यांनी 500-500 रुपयाच्या नोटा महिलाच्या हातात टेकवलेला आहे। त्याचा व्हिडिओ आहे माझ्या। हा रावसाहेब दानवे 25 वर्षापासून आहे। याला काय एक शेतकऱ्याविषयी एक शब्द बोलायला काय होत होतं इथं, चाले म्हणतो तो शेतकऱ्यांना। मंगेश साबळे तुम्हाला मी सांगतो 1.5 लाखाच्या येणे तर वोटिंगनी जास्तच येणार। नवीन रक्त आहे, नवीन तडपदार रक्त आहे। त्या रक्ताने आज जे 25 वर्षापासून जे राजकारणात आहे त्यांचा वध करण्यासाठी हा अर्ज आज जाऊन बघा त्यांच्या गावामध्ये, त्यांनी गावाचा विकास केलेला आहे तसा ह्या खासदारांनी दाखवावं की त्याच्या गावात त्यांनी विकास केलेला आहे का। तो फक्त स्वतःची जागा कुठे त्याला हे करता येईल ते बघतोय। त्याला फक्त स्वतःची जागा हासिल करायची आहे। उद्या तो पडला तर त्या जागेचं भाडं मिळवण्यासाठी तो आजकाल इथे तिथे कुणाच्या तरी इथे जाऊन स्वतःची जागा काबीज करतोय फक्त। आज पर मी साखरवाडी गावातून आलेलो आहे, माझं बदनापूर तालुका आहे। मी गावातून एकटा आलोय। गावातून मी बऱ्याच तरुण मुलांना सांगितलं, तरुण मुलं म्हटले ठीक आहे तू जा। ज्या दिवशी प्रचाराची रणधुमाळी तयार होईल त्या दिवशी माझ्या गावातले 1000 तरुण ह्या मंगेश साबळेच्या प्रचाराला तयार असतील असं त्या माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला हे दिलेली साथ दिलेली आहे। म्हणून मी इथपर्यंत आलेलो आहे। माझ्या खिशात भाड्याला येण्यासाठी पैसे नव्हते, माझ्या गावातल्या तरुण मुलांनी मला पैसे देऊन इथपर्यंत आज पोहोचवलेलं आहे। मी फक्त केवळ मंगेश साबळेसाठी इथं आलेलो आहे। मंगेश साबळेचं आज गाव जर बघितलं तुम्ही तर असं गाव लकलक लकलक करतंय। झाडे जाऊन बघा कसे झाडे लावलेली आहे। आज हा रावसाहेब दानवे झाडे काटण्याचं काम करतो। एका गावाचा विकास करून दाखवलेला आहे तर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी ते खंबीर आहे। तेवढे रावसाहेब दानवे तेवढा खंबीर नाही, त्याच्या घरासमोर सुद्धा त्याला तेवढे करता नाही आलेलं आहे। तो इतक्या वर्षी राजकारणात राहून काय करणार आहे, वा का नाही। आज कलेक्टर जो होतो तो किती वर्षाचा असतो, 25 वर्षाचा कलेक्टर असतो। तो अख्खा जिल्हा सांभाळू शकतो। मंगेश साबळे का नाही सांभाळू शकत। ते पण एक तरुण आहे, तडफदार आहे, ते पण करू शकतात। शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतात राबणारी नस आहे त्यांची, त्यासाठी तो का नाही करू शकणार। भावनिक आव्हान नाही आहे ते त्यांच्या। खरंच त्यांनी वस्तुस्थिती आहे ती जी फाईल मंजूर करायला टाकलेली होती मंत्रालयात, ती ह्या दडपशाही लोकांनी त्याची फाईल मंजूर होऊ दिली नाही म्हणून त्यांच्या वडिलांचा बळी गेलेला आहे। जर ती फाईल मंजूर झाली असती तर त्या व्यक्तीचा, त्या आजोबाचा, त्यांच्या वडिलांचा मृत्यू नक्कीच वाचला असता। व्यवस्थेला एक तगडं आव्हान दिलेलं आहे। जे 25-35 वर्षापासून राजकारणात आहे त्यांच्यात बुडाचा घाम फुटलेला आहे त्यांच्या बुडाला। तरुण तर पूर्ण मंगेश साबळे यांच्या पाठीशी आहे। जसे तरुण आहेत तसे वयोवृद्ध सुद्धा आहेत। फक्त यांनी एकच करू नये। माझ्या गावची जी पंचायत समितीची निवडणूक झाली, पंचायत समिती जिल्हा परिषद, गावामध्ये आम्ही एकाही व्यक्तीला घुसू दिलं नव्हतं। यांनी काय केलं, गावात कोणी नसताना सगळे शेतकरी शेतात गेले, महिला वर्ग गावात होता, त्यांनी 500-500 रुपयाच्या नोटा महिलाच्या हातात टेकवलेला आहे। त्याचा व्हिडिओ आहे माझ्यासमोर, पण तो आज मी आणलेला नाही तर तो व्हिडिओ सुद्धा मी तुम्हाला। पैसे घ्या राजकारणाकडून, जे सत्य ते आजपर्यंत यांच्याकडून पैसे घेऊन यांना वोटिंग देऊ नका। यांनी आपलेच पैसे घेतलेले आजपर्यंत, यांनी आपल्याच पैशावर राजकारण केलेलं आहे, आपल्याच पैशावर सगळे हे मोठे झालेले आजकाल। बरोबर आहे, जर विलास आवतडेला 2 वेळेस तिकीट दिलं 2 वेळेस, जेव्हा मागच्या पहिल्या याच्या आधी 3 पंचवार्षिक आधी 8,000ने कल्याण काळे पडले, दुसऱ्या पंचवार्षिकला त्यांना का तिकीट नाही दिलं। ते येऊ शकत नव्हतं, येऊ शकत होते। 8,000चा विजय काहीच नाही। खासदारकीला किती असायला पाहिजे, 2-3 लाखाची लीड असायला पाहिजे। जर 8,000 तो माणूस पडतो तर पुढच्या पंचवार्षिकला तो निवडून येऊ शकत होता। का त्याला तिकीट नाही दिलं, त्याचं तिकीट का कापलं, का विलास आवतड्याला उभं केलं नाही। पाहुणा रावळ्याचं राजकारण होणार नाही। तर तरुण मुलांच्या मागे सगळे पेटून उठलेले आहे, त्यामुळे इथं पाहुण्या रावळ्यांचं राजकारण अजिबात येणार नाही आणि पाहुणा रावळा इथं कुणी करणारही नाही। किती लीड मिळू शकते मंगेश साबळे तुम्हाला मी सांगतो 1.5 लाखाच्या येणे तर वोटिंगनी जास्तच येणार। आता तर सध्या तर 1.5 लाखाची आहे, पण जेव्हा मतदारसंघात प्रचार होईल, आज जे वातावरण आहे ते 1.5 लाखाचं आहे।
जेव्हा पूर्ण मतदारसंघात तो माणूस फिरेल पायाला भोवरा लावून, तेव्हा यांच्या समोरचं डिपॉझिट सुद्धा जप्त होईल. इतकी त्यांची पॉवर आहे आणि ताकद आहे आज त्या माणसाची. अहो हे एवढे 48 खासदार आपण महाराष्ट्रातून पाठवतो, हे एक खासदार सुद्धा मंत्रालयात काय विधान भवनात बोललेलं नाही. फक्त 2 खासदार आहे शेतकऱ्याविषयी बोलणारे, एक तो आपला अमोल कोल्हे आणि दुसरा संभाजीनगरचा आपला इंतमाल जलील. हे दोन व्यक्ती फक्त, इंतमाल जलील फक्त, हे 2 व्यक्ती शेतकऱ्याविषयी बोललेले. नाही तर बाईक दाखवा शेतकऱ्याविषयी एक खासदार बोललेला. हा रावसाहेब दानवे 25 वर्षापासून आहे. याला काय एक शेतकऱ्याविषयी एक शब्द बोलायला काय होत होतं इथं? साले म्हणतो तो शेतकऱ्यांना.